नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की अलर्ट एस-ओ-एस द्वारे आपण आपल्या संघटनेची किंवा आपले समजा काही माध्यमिक शाळा असेल किंवा कॉलेजेस, महाविद्यालये असतील किंवा आपल्या वैयक्तिक स्वतःच्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये एकमेकांपर्यंत आपला इमर्जन्सी संपर्क अथवा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी कशाप्रकारे तुम्ही एक अलर्ट ओएसएसमध्ये कम्युनिटी क्रिएट करू शकता आणि त्यात ते कम्युनिटीला विविध लोकांना जॉइन करून एकमेकांसोबत इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये कसा फ्लॅश मेसेजेस किंवा ऑडिओ कॉल ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत कसा पोहोचू शकता, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला अलर्टो एस-ओ-एस ॲप ओपन करायचं आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की अलर्टो एस-ओ-एस ॲपमध्ये प्लस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण आपली स्वतःची वैयक्तिक कम्युनिटी कशाप्रकारे जनरेट करू शकतो. तर अलर्टो एस-ओ-एस ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर आपण आपल्या सर्व ज्या काही आवश्यक परमिशन आहेत त्या देऊन झालेल्या असतील. बरोबर. त्यानंतर तुम्ही इकडे डावीकडे दिसणाऱ्या 3 लाईनच्या म्हणजेच ड्रॉवर बटनला क्लिक करणार. या ड्रॉवर बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकता इमर्जन्सी आणि सेफ्टी सेक्शनमध्ये आपल्याला ॲड कम्युनिटी नावाचा हा एक शेवटचा चौथा ऑप्शन दिलेला आहे. ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड कम्युनिटी ऑप्शनला क्लिक केला, की तुम्ही इथे कम्युनिटी लिस्टच्या पेजवरती येता आणि इथे तुम्हाला ॲड न्यू कम्युनिटीचा ऑप्शन दिसू लागतो. म्हणजेच तुमची अजून एकही कम्युनिटी क्रिएट झालेली नाहीये. आता तुम्ही ॲड न्यू कम्युनिटीवरती क्लिक कराल, तुम्हाला नवीन कम्युनिटी ॲड करण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता नवीन कम्युनिटी ॲड करण्या अगोदर तुमचं प्रोफाइल अपडेट असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला इथे बॅक येऊन पुन्हा 3 डॉटला क्लिक करून इथे माय प्रोफाइलला यायचं आहे आणि माय प्रोफाइलमध्ये तुम्हाला तुमचं जे काही स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका आहे, ह्या सर्व गोष्टी फिल करून म्हणजे ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी फिल करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे प्रोफाइल पुन्हा एकदा अपडेट करायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला रेफरल कोड त्या व्यक्तीचा टाकायचा, ज्या व्यक्तीच्या रेफरन्स थ्रू म्हणजे संघटनेसाठी तुम्ही एखादं जर कम्युनिटी क्रिएट करत असाल, तर तुम्ही कोणत्या समजा व्यक्तीच्या थ्रू रेफरन्सने जर ॲप इन्स्टॉल करत असाल, तर इथे रेफरल कोड तुम्ही त्यांचा टाकू शकता आणि त्यानंतर ह्या व्हॅलिडेट बटनला क्लिक कराल आणि त्यानंतर हा कोड व्हॅलिडेट झाल्यानंतर पुन्हा अपडेट बटनला क्लिक कराल आणि तुमचं प्रोफाइल अपडेट कराल. आता प्रोफाइल अपडेट झाल्यानंतर बॅक याल आणि पुन्हा ह्या 3 डॉटला क्लिक करून तुमच्या ॲड कम्युनिटीच्या पेजवरती जाल. ठीक आहे. तर इथे ॲड कम्युनिटी ऑप्शनला पुन्हा क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आता इथे आपण खाली ॲड न्यू कम्युनिटीवरती क्लिक करावं. आता ॲड न्यू कम्युनिटीवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता, इथे आपल्याला ॲड कम्युनिटीचा ऑप्शन आहे. त्यामध्ये आपल्याला आता कम्युनिटी नेम म्हणजे तुमच्या संघटना किंवा कोणतं काही तुमचा एखादा ग्रुप असेल किंवा तुमचं महाविद्यालयीन सगळं आपण महाविद्यालयीन कामासाठी समजा हा कम्युनिटी क्रिएट करत असाल किंवा शालेयीन कामासाठी कम्युनिटी क्रिएट करत असाल, तर त्या कम्युनिटीचं नाव तुम्हाला इथं द्यावं लागेल. जसं की तुम्ही WhatsApp ग्रुपला कसं एखादं नाव असतं, त्या टाइपचं तुमच्या कम्युनिटीला नाव असेल. ठीक आहे. आता हे नाव दिल्यानंतर पुन्हा इथे कम्युनिटी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ही कम्युनिटी कशासाठी बनवता, हे तिथे ॲड करा. इमर्जन्सी संपर्क आणि आपत्कालीन व्यवस्थापन अनुषंगाने. समजा ही तुम्ही कम्युनिटी बनवत आहात. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता कम्युनिटी ग्रुप टाइप सिलेक्ट करायचा आहे. कम्युनिटी ग्रुप टाइप सिलेक्ट करण्यासाठी ह्या ड्रॉप डाउनवरती क्लिक करायचं आहे. कम्युनिटी ग्रुप टाइपला क्लिक केलं तर आपण बघू शकता आपल्याला हे महत्त्वाचे 4 टाइप दिसतात. इक्वल राइट्स, त्यानंतर ॲडमिन ब्रॉडकास्ट, त्यानंतर रिस्ट्रिक्टेड ॲडमिन्स आणि त्यानंतर ग्रुप ॲडमिन ओन्ली. आता हे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे उजवीकडे तुम्हाला एक्सप्लेनेटरी मार्क दिलाय. त्यावरती पाहून तुम्ही तिथे त्याची माहिती जाणून घेऊ शकता. तुर्तास समजा मी इक्वल राइट्स केलं आणि इथे पुन्हा मी एक्सप्लेनेटरी मार्कला क्लिक करून दाखवतो, की तुम्हाला कम्युनिटी ग्रुप टाइप्स काय असतात आणि कसे बनवायचे ते इथं प्रोसेस दिलेली आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही इक्वल राइट्स म्हणजेच जर तुम्हाला
कम्युनिटीमध्ये कोणीही मेसेज करणं, व्हॉईस कॉल करणं अपेक्षित असेल, तर तुम्ही इक्वल राइट्स म्हणून सेट ठेवा. आता ॲडमिन ब्रॉडकास्टमध्ये तुम्ही काय कराल, जर तुम्हाला फक्त केवळ म्हणजे ॲडमिन लेव्हलला जे व्यक्ती आहेत, म्हणजे ग्रुप ॲडमिन किंवा नॉर्मल जे काही सब ॲडमिन लेव्हलवरती जे व्यक्ती आहेत, त्यांनीच फक्त फ्लॅश मेसेज किंवा कॉल पाठवल्यानंतर सर्वांपर्यंत जातील आणि मेंबरने पाठवलेले फक्त त्या ॲडमिन्सना रिसीव्ह होतील. असे कंडिशन हवे असेल, तर तुम्ही सेकंड ऑप्शन ॲडमिन ब्रॉडकास्ट हा ऑप्शन तुमच्या ग्रुप टाइपसाठी सेट करा. त्यानंतर तुम्हाला असं अपेक्षित आहे, की आता मी जर एखादं मेंबरला ॲड केलं, मेंबर म्हणून किंवा ॲडमिन म्हणून, ठीक आहे. तर त्याच व्यक्तीला माझ्यातर्फे फक्त मेसेज गेला पाहिजे किंवा मी समजा मला कोणीतरी ॲज अ मेंबर म्हणून ॲड केलेलं आहे. तर मी केलेला व्हॉईस कॉल हा माझा फक्त मला ॲड केलेल्या ॲडमिनला किंवा माझ्यावरील जो सुपर ॲडमिन असेल त्यांना गेला पाहिजे. तर तुम्ही रिस्ट्रिक्टेड ॲडमिन नावाचं ऑप्शन सिलेक्ट कराल आणि त्यानंतर चौथा महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे ग्रुप ॲडमिन ओन्ली. म्हणजे ह्यामध्ये जेणेकरून सर्व राइट्स हे फक्त ग्रुप ॲडमिनला आहेत. ग्रुप ॲडमिन सर्व लोकांना फ्लॅश मेसेज किंवा ऑडिओ कॉल ब्रॉडकास्ट करू शकतात आणि मेंबरने किंवा नॉर्मल ॲडमिनने जर एखादा व्हॉईस कॉल किंवा फ्लॅश मेसेज ब्रॉडकास्ट केला, तर तो फक्त आणि फक्त ग्रुप ॲडमिन म्हणजे जो मेन ज्याने कम्युनिटी ओनर आहे, ज्याने कम्युनिटी क्रिएट केले, त्याच व्यक्तीला फक्त जाईल. अशी सेटिंग ह्या चौथ्या सेटिंग ग्रुप टाइपनुसार होत असेल. ह्यामध्ये मी हे सर्व गोष्टी ओके केल्या आणि आता बघू शकता मी इथे इक्वल राइट्स टू ऑल मेंबर सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे प्रोव्हिजन टू अलाउ युजर टू जॉइन डायरेक्टली. म्हणजे आता जर मी समजा पब्लिक कम्युनिटी म्हणून माझा ग्रुप सेट केला पब्लिक कम्युनिटी म्हणून, पण जरी पण गावामध्ये आता तो काही लोकं असतात जे विनाकारण ह्या ग्रुपला जॉइन करून समजा कम्युनिटीला जॉइन करून काही चुकीचा मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. तर ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही जर इथे कम्युनिटी ग्रुप टाइपला येस केलं, तर ते अर्थातच कोणीही डायरेक्टली जॉइन होऊ शकतं. पण जर इथे तुम्ही नो ठेवलं, तर फक्त आणि फक्त म्हणजे तो कोणीही व्यक्ती जॉइन करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण जॉइन केल्यानंतर त्याला जर इथे नो असेल ग्रुप सेटिंग म्हणजे कम्युनिटी ॲड करताना, तर त्या व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीची एक रिक्वेस्ट ॲडमिनला येईल, की तो आपला ग्रुप किंवा कम्युनिटी जॉइन करू इच्छितो. तर त्याला तुम्ही ॲड करावं. म्हणजे अशा टाईपचं एक नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यांनी येस केलं, त्या म्हणजे अप्रूव्ह केलं त्या मेंबरला, तरच तो व्यक्ती त्या कम्युनिटीमध्ये ॲड होऊ शकतो. तर इथे सध्या मी येस ठेवतो. त्यानंतर आता मी इथे डू यू वॉन्ट टू जॉइन मेंबर इन क्लासिफाईड वे आहे. तर इथे येस आणि नो आहे. आता याचा अर्थ काय? डू यू वॉन्ट टू जॉइन मेंबर इन क्लासिफाईड वे मध्ये जसं की क्लासिफाईड वे एक असतो, जसं की आपण ग्रामपंचायतीसाठी हे वापरत असाल, तर ग्रामपंचायतीमध्ये 4 वार्ड्स असतात. ठीक आहे. तर 4 वार्डसाठी विविध ग्रुप तुम्ही इथे सब डिव्हाईड करू शकता ह्या कम्युनिटीला, की वार्ड नंबर 1, 2, 3, 4 असं. किंवा तुम्ही समजा काही जिल्हा लेव्हलला असाल, तर तुम्ही वेगवेगळ्या तालुक्यानुसार किंवा एरिया किंवा सिटी किंवा विलेज यानुसार त्या तुमच्या पूर्ण कम्युनिटीला डिव्हाईड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कम्युनिटीला डिव्हाईड करायचं असेल, तर तुम्ही इथे येस कराल आणि येसला जर आपण बघू शकता क्लिक केलं, तर इथे क्लासिफाईड बाय मध्ये तुम्हाला इथे ऑप्शन ठेवायचं आहे, की वार्ड करायचं की एरिया करायचं की कॉलेज की अन्य काही ऑप्शन तुम्हाला जो योग्य वाटतो तो. तर इथे तुम्ही एरिया कराल, ठीक आहे, किंवा वार्ड कराल. समजा आता इथे मी वार्ड केलं. त्यानंतर आपण बघू शकता, इथे खाली मी डिफाईन क्लासिफाईड बायमध्ये क्लिक करेल ह्या शेजारी प्लस बटनला आणि इथे डिफाईनमध्ये स्वतःचं नाव टाकेल. ठीक आहे. म्हणजे सॉरी स्वतःचं नाही, म्हणजे इथे तुम्ही त्या वार्डचा नंबर टाका. वार्ड वाईज करत असाल किंवा एरिया वाईज किंवा कॉलेज वाईज करत असाल, तर ते कॉलेज किंवा एरियाचं नाव. तर इथे तुम्ही 1 टाकलं, त्यानंतर ॲड केलं. त्यानंतर समजा सॉरी आता तुम्हाला जर वार्ड वाईज करायचं असेल, तर तुम्ही इथे अ, वार्ड इथे पुन्हा सिलेक्ट करण्याऐवजी नो केलं, तर तुम्हाला इथे बघू शकता ऑटोमॅटिकली वार्ड वाईज ॲड करण्याचा ऑप्शन येतो. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पुन्हा मी ॲड न्यू कम्युनिटीच्या पेजला येतो आणि माझी माहिती भरतो. इमर्जन्सी सरपै
संपर्क तसेच आपत्ती व्यवस्थापनसाठी. अशा प्रकारे मी डिस्क्रिप्शन टाकेल आणि इथे कम्युनिटी ग्रुप टाइपमध्ये मला जो काही टाइप सिलेक्ट करायचा आहे, तो ग्रुप टाइप आता मी सिलेक्ट केला समजा इक्वल राईट्स. त्यानंतर आता मला फक्त एक स्टँडर्ड जो फॉर्मॅट आहे, वार्ड नंबरनुसार ग्रामपंचायत वगैरे असेल तर इथे मी नोला क्लिक करेल. आणि डू यू वॉन्ट टू जॉइन मेंबर इन क्लासिफाईड वे जे आहे त्यासाठी मी इथे नो ठेवेल. आणि प्रोव्हिजन टू अलाऊ युजर जॉइन डायरेक्टली जे मी सांगितलं, की येस, नो केलं तर त्यानुसार तो समोरील व्यक्ती डायरेक्टली जॉइन करू शकतो किंवा नो असेल तर समोरच्या व्यक्ती रिक्वेस्ट ॲडमिनला जाईल आणि ते ॲक्सेप्ट झाल्यानंतरच तो ग्रुपला जॉइन करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी सिलेक्ट करेल मी आणि सबमिट बटनला क्लिक करेल. तर तुमची कम्युनिटी क्रिएट होईल. आणि आता तुम्हाला जर क्लासिफाईड वे हवा असेल, म्हणजे जसं की तुम्हाला एरिया किंवा एखाद्या विलेजनुसार किंवा सिटीनुसार जर काही कम्युनिटी डिव्हाईड करायची असेल, तर तुम्ही येसला क्लिक कराल आणि इथं क्लासिफाईड बाय एरिया कराल. आणि एरियामध्ये समजा आता मी वेगवेगळे एरियाज मला ॲड करायचे, तर ह्या प्लस बटनला मी क्लिक करेल आणि प्लस बटनला क्लिक केलं की इथं मी एरिया टाकू शकतो. समजा कोथरूड, त्यानंतर वारजेनगर, बरोबर. अशा प्रकारे मी जे हवंय ते ॲड करेल आणि ओके करेल. ओके केल्यानंतर आपण बघू शकता इथे ते गोष्टी ॲड झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही आता सबमिटला क्लिक केलं, की ह्या सर्व डिटेल्स सबमिट होऊन तुमची एक कम्युनिटी जनरेट होईल. ठीक आहे. आता आपण बघू शकता इथे तुमची स्वतःची ए-आय-एस-पी-एल आता माझी ए-आय-एस-पी-एल ऑटो टेस्ट नावाची कम्युनिटी बनलेली आहे आणि हे माझं डिस्क्रिप्शन आहे एमर्जन्सी संपर्क तसेच आपत्ती व्यवस्थापनसाठी. आणि त्यानंतर मी इथे ॲडमिन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःची एक कम्युनिटी क्रिएट करू शकता आपल्या सदस्यांसाठी, म्हणजे आपल्या संघटनेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या किंवा शालेय कामकाजासाठी आपण करू शकत असाल. किंवा इव्हन तुमच्या कुटुंबातील कुटुंबाच्या सेफ्टीसाठी, सर्वांच्या सेफ्टीसाठी एक स्वतंत्र कुटुंबाची एक कम्युनिटी नक्कीच क्रिएट करू शकता आणि त्यातून त्याचा फायदा घेऊन तुम्ही अ, पुढील गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही तिथे इमर्जन्सी हेल्पसाठी किंवा एखादे महत्त्वाचा मेसेज लोकांपर्यंत किंवा तुमच्या सदस्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फ्लॅश मेसेज किंवा ऑडिओ कॉल ब्रॉडकास्टिंग याचा वापर करून घेऊ शकता. धन्यवाद.